एमआयडीसीतील उद्योजकांसोबत आमदार अभिमन्यू पवार यांची बैठक संपन्न। औसा एमआयडीसीतील उद्योजक व प्लॉटधारक यांच्यासोबत 31 ऑक्टोबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी बैठक घेतली। यावेळी उद्योजकांनी राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसीमध्ये येण्यासाठी एकच रस्ता असणे, अंतर्गत रस्ते, नाले, पथदिवे, मद्यपींचा त्रास, दर मंगळवारी जाणारी लाईट इत्यादी संबंधित समस्या आमदारांसमोर मांडल्या। यातील काही प्रश्नांबाबत बैठकीतच निर्णय घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना आमदारांनी दिल्या। औसा शहराच्या औद्योगिक विकासासाठी मी भक्कमपणे आपल्या सोबत आहे असा विश्वास आमदार पवार यांनी उद्योजकांना दिला। औसा एमआयडीसीतील उद्योजकांसोबत अशीच एक बैठक 2 वर्षापूर्वी पार पडली होती। त्यावेळी विजेचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला होता। अल्पावधीतच 1.91 कोटी रुपये निधीसह 5 MVA क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र औसा एमआयडीसीसाठी मंजूर करून आणल्याचे पवार म्हणाले। अतिरिक्त रोहित्र बसवून प्रत्यक्षात कार्यान्वित केलं आणि औसा एमआयडीसीचा विजेचा प्रश्न सोडवला। त्यामुळे या बैठकीतून समोर आलेले विषय सुद्धा प्राधान्याने मार्गी लावणार असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले। उद्योजकांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व उद्योजकांच्या वतीनं आमदार यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीला औसा कृषी उत्पन्न समितीचे चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्राध्यापक भीमाशंकर राचट्टे, लातूर बाजार समितीचे संचालक उद्योजक बालाप्रसाद बिदादा, ॲडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, औसा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक RK दमाले, भाजपा अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष अक्रम खान, शिवलिंग औटी, महेश बिदादा यांच्यासह आदी पदाधिकारी उद्योजक यावेळी उपस्थित होते।